तसे. तो संसद आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण आहोत. तर आपण बघा संसद मंत्रिमंडळावर कसे निर्णय ठरवते. तर संसद मंत्रिमंडळावर कसे तर हाऊ डज द पार्लमेंट कीप द चेक ऑन द over the executive. To see in the parliament, the system of the government of the legislature try to keep the control over the executive. That is the council of minister. The control is exercised in the lawmaking or the policy making process and the implementation of the policies, and even after that, a few ways to exercise the control or exercising the control are. म्हणजे बघा संसदेमध्ये जे काही गोष्टी तिथे घडत असतात त्या सगळ्या गोष्टीवरती बेसिकली काय-काय संसदीय शासन पद्धतीमध्ये संसदामध्ये मंत्रिमंडळावर अ, अ, नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न ते करत असतात. म्हणजे देखो, अभी देखो, ये जो कोई भी बात है, जैसा हम लोगों ने बोला था कि देखो कि हमने बोला था कि जो हमारा जो पार्लियामेंट है, वो प्रेज़िडेंट के ऊपर ध्यान रखता है और प्रेज़िडेंट पार्लियामेंट के ऊपर ध्यान रखता है। तो इस प्रकार के काम होते ही रहते हैं, राइट? अभी देखो, जो भी मिनिस्टर और काउंसिल में मिनिस्टर है, वो ठीक से काम कर रहे हैं कि नहीं? और ठीक से काम कर रहे की नाही, वो सब चेक करने के लिए भी एक पार्लमेंट में सुविधा है. म्हणजे आपल्या संसदेमध्ये मंत्रिमंडळ व्यवस्थित काम करत आहे का नाही याच्यावरती नियंत्रण ठेवायला काही तरतुदी आहेत. तर कोणत्या-कोणत्या तरतुदी आहेत? तो उनका इम्प्लीमेंटेशन पॉलिसीज़ को जो है या फिर लॉ है, उनका इम्प्लीमेंटेशन ठीक से हो रहा है कि नहीं? वो लॉ बना रहे वो उसके पीछे का मतलब म्हणजे देखो अल्टिमेटली दे आर वर्किंग फॉर द वेलफेअर ऑफ इंडिया. म्हणजे काय? की ते लोकं भारताच्या लोकांच्या हितासाठी, भारतीय जनतेच्या हितासाठी काम करत आहेत. परंतु त्यांनी बनवलेले जे काही कायदे आहेत किंवा त्यांनी बनवलेले जे काही धोरण आहेत, हे भारतीयाच्या हितासाठी आहेत की नाही, हे चेक करणं आणि प्लस ते व्यवस्थित इम्प्लिमेंट होत आहे की नाही, यासाठी बेसिकली ते लोकं म्हणजे जो पार्लमेंट संसद आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतात. तर बघा कोणते-कोणते कार्य, तर कोणते-कोणते वेज आहे की जेणेकरून ते लक्ष ठेवू शकतात. तर बघा चर्चा आणि विचार विनिमय. तर कायद्याच्या निर्मितीदरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचार विनिमय करून मंत्रिमंडळाच्या धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात. कायदा निदर्शन निदर्शन होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्वाची है। मतलब देखो, अभी जिस प्रकार हमने एक एग्जांपल लिया था कि एक एग्जांपल अभी देखो अभी कोरोना का पार्ट चालू है और कोरोना का बेसिकली सब कुछ कोरोना का अभी एनवायरनमेंट हम लोग देखेगा तो हर जगह कोरोना कोरोना ये वाली बातें चल रही है। तो इस कोरोना के दौरान कि हमें ऑनलाइन एजुकेशन लेना चाहिए या फिर हम नहीं, वो वाली बातें। अगर लेना चाहिए तो कितनी देर तक लेना चाहिए? अगर हम लोग लेंगे तो उसको कैसे हम लोग इम्प्लीमेंट करेंगे? तो ये सारी बातें वहाँ पे हम लोग जभी भी कोई भी एक थॉट रहेगा या फिर कोई भी एक पॉलिसी अगर इम्प्लिमेंट करनी हो, म्हणजेच काय तिथे कोणतंही धोरण जर आपल्याला पूर्ण भारतभर जर चालवायचे असेल, तर सर्वप्रथम आपल्याला ते संसदेमध्ये डिस्कशन करणं भाग आहे. म्हणजे तेव्हा काय होतं, तर डिस्कशन एंड डिबेट मीन्स क्या होता है कि देखो, अभी मैं बोलूँगा फॉर एग्जांपल कैसे अभी मैं बोलूँगा कि मुझे ऑनलाइन एजुकेशन चाहिए। उसमें शिवम बोलेगा कि नहीं, नहीं, नहीं सर, हम लोग ऑनलाइन एजुकेशन के लिए नहीं जाएँगे क्योंकि हमें क्लासेस में आना है और साथ ही साथ फिर बाद में बोलेंगे कि नहीं सर हमको खेलना भी रहता है और लैपटॉप, मोबाइल ये देख के हमारे आँखों को भी तकलीफ होती है और हमारी पढ़ाई कम हो सकती है और हम लोग बीमार हो सकते हैं। इस प्रकार हम लोग बात करेंगे। फिर मैं क्या बोलूँगा तो ठीक है, हम लोग कुछ समय कम करेंगे मतलब ऐसे डिबेट करके मतलब चर्चा वगैरह बोल के फिर मैं बोलूँगा कि नहीं कि नहीं हम लोग क्या करेंगे 2 या 3 ही घंटे के लिए सिर्फ हमारे क्लासेस रखेंगे. याने आपके आँखों को म्हणजे तुम्ही आजारी पण नाही पडणार आणि तुमच्या डोळ्यांना पण त्रास होणार नाही आणि प्लस आपला अभ्यास पण होत जाईल. तो ते बोले ठीक है, लेकिन फिर उसके बाद में अगर ठीक है बोला तो ठीक है, नहीं तो फिर शिवम और एक कोई ना कोई क्वेश्चन लेके आएगा कि नहीं सर, हम लोग ऑनलाइन एजुकेशन में ऐसा-वैसा फिर हम लोग पढ़ाई कैसे करेंगे, होमवर्क करते समय हमको बुक्स वगैरह अवेलेबल कैसे हो जाएँगे? तो उसका हम लोग बोलेंगे कि हम लोग पीडीएफ वगैरह भेजेंगे या फिर कुछ तो प्रिंट आउट वगैरह निकाल लेना. अशा प्रकारचे आम्ही त्यांना ऑप्शन देऊ. तो मतलब क्या रहता है कि म्हणजे मतलब ये अभी इस जगह पे क्या हो रहा है, इस जगह पे डिबेट हो रहा है. म्हणजे की मी काहीतरी एक प्रस्ताव मांडतोय, तर त्याच्या उत्तर-प्रत्युत्तरे तिथे चालू राहतात. तो मतलब उसके ऊपर अगर किसी को ऑब्जेक्शन रहेगा, तो ऑब्जेक्शन वो बोलेगा. तो मतलब उसमें कुछ खामियाँ रहेंगी. If there is a flaw or there is any flaws in that scenarios or in that policy, then that flaws will be tackled in this discussion.
म्हणजेच काय, की अशा प्रकारचे विचार विनिमय, अशा प्रकारच्या चर्चेमध्ये काय होतं, जर काही त्रुटी वगैरे असेल, काही त्रुटी वगैरे असेल किंवा काही खामी असेल किंवा काही चुकीचे धोरण असेल किंवा गोष्टी असतील चुकीच्या, तर त्यांना व्यवस्थित करून ते लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी त्याला कल्याणात्मक त्याला बनवलं जातं. सो इट्स मेन फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल ऑफ इंडिया. आणि नेक्स्ट आपण त्यांना बघूया नेक्स्ट इज द क्वेशन अवर. तर पूर्ण पुढचा सिनारिओ पण तसाच आहे प्रश्नोत्तर. तर संसदेच्या अधिवेशनात चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते. या प्रश्नास संबंधित मंत्रिमंडळाने समाधानकारक उत्तर द्यायचे असतात. नंतर प्रश्नोत्तर हा मंत्रिमंडळाचं नियंत्रण ठेवण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. शासनावर टीका करणे, विविध समस्यांवर प्रश्न मांडणे हे अ, हे या दरम्यान होते. नंतर आपण बघतो बेसिकली वी कॅन से मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यास वाद निर्माण होऊ शकतात. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी काहीसा वेळ संसद आपल्याला काहीसा वेळेस संस संसद सदस्य सभात्याग करतात किंवा घोषणा देत सभागृहातील मध्यवर्ती ठिकाणी जमा होता है। तो देखो, यहाँ पे क्या रहता है, तो यहाँ पे देखो, अभी देखो फॉर एग्जांपल हम लोग एग्जांपल लेते हैं कि अभी हमने कोई तो पॉलिसी या फिर कोई तो लॉ हमने बनाया है। अभी ये कोई तो लॉ बनाया है या फिर ये जो लॉ है वो बन चुका है, एक्स वाई जेड लॉ है। मतलब फॉर एग्जांपल अभी हम लोग एग्जांपल ले लेंगे कि गव्हर्नमेंट ने कहा है या फिर सरकार ने कहा है, की हमारे जितने भी फार्मर आहे, म्हणजे आपले जेवढे पण शेतकरी आहे, त्यांना कर्जमुक्ती भेटेल. ओके. त्यांना कर्जमुक्ती असेल हे गव्हर्नमेंटने सांगितलं आणि सगळीकडे पास झालं आणि तो जो धोरण आहे, तो जो पॉलिसी है वो आगे आ गई. लेकिन वो पॉलिसीज आणि परंतु ते धोरण आहेत, ते प्रत्येक एका शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं की नाही? किंवा पोहोचलं तर किती प्रकारात पोहोचले? पुढचे उरलेले किती कधी होणार? तर हे सगळ्यांचं जे काही डिस्कशन आहे ते पार्लमेंटरी सेशनमध्ये होत असतात. देखो आपण उन्हाळी अधिवेशन आपला महाराष्ट्रामध्ये आपण ऐकत असतो. हिवाळी अधिवेशन और वी कॅन विंटर सेशन्स अँड समर सेशन त्याच्याबद्दल आपण बेसिकली ऐकून आहोत. तर हे जे 2 गोष्टी आपण ऐकून आहोत, राइट? म्हणजे हिवाळी अधिवेशन. त्या अधिवेशनमध्ये या सेशनमध्ये काय होतं, तर हेच होतं. जर तुम्ही बोलले होते, की जर शेतकऱ्यांना एवढ्या प्रकारचे कर्जमुक्ती होणार, परंतु ती प्रत्येक एका व्यक्तीपर्यंत पोहोचलेली नाहीये आणि जर ती नाही पोहोचली, तर कधीपर्यंत पोहोचेल? अशा प्रकारचे सगळे उत्तरं किंवा क्वेशन सुद्धा तिथे विचारली जातात आणि त्याचं समाधानकारक उत्तर देणे त्या गव्हर्नमेंटला, त्या डिपार्टमेंटच्या जो मिनिस्टर आहे, त्यांना देणं बंधनकारक आहे. सो जस्टिफिकेशन दॅट दे हॅव टू गिव्ह और सॅटिस्फॅक्टरी म्हणजेच काय बेसिकली मी म्हणतोय, की समाधानकारक जे काही गोष्टी आहे, की जे काही निवड आहे त्यांना सांगणं गरजेचं आहे. ही फर्स्ट गोष्ट आणि जर त्यांनी समाधानकारक उत्तर नाही दिले, तर ते लोकं त्या संसदेमध्ये ते मध्यभागी उभे राहून घोषणा देऊ शकतात किंवा डायरेक्टली सभेचा त्याग करू शकतात. मीन्स दे कॅन if the member is not satisfied with the answer, then the argument take place. Occasionally, the members walk out from the house, enters into the wall of houses, and then give the slogans and they record their protest. आणि म्हणजे काय की ते लोकं मग आपलं प्रोटेस्ट व्यक्त करतात किंवा जर समाधानकारक उत्तर नसेल, तर म्हणजे सॅटिस्फॅक्टरी आन्सर नसेल, तर ते बेसिकली काय करतात ह्याच्या मध्यभागी येऊन त्या सेशनच्या किंवा त्या सभागृहाचा किंवा तो जो जो एरिया आहे त्याच्यामध्ये येऊन आपला प्रोटेस्ट ते व्यक्त करत असतात. हे आणि त्याच्यानंतर त्यांना ॲन्सर करत असतात आणि त्यांना देणं किंवा डायरेक्ट वॉक आउट फ्रॉम दी मीटिंग हॉल. म्हणजे ते जे काही ते डायरेक्टली टॅग करून ते बाहेर जाऊ शकतात. सो these are the ways अशा प्रकारच्या ह्याच्याने गोष्टीने अशा प्रकारचे वेज वापरून ते आपला निषेध व्यक्त करू शकतात. म्हणजे सरकारवर टीका करू शकतात. दे कॅन टॉक अगेन्स्ट दी गव्हर्नमेंट एंड एव्हरीथिंग दॅट कॅन बी हॅपन. राइट. अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतात. नंतर आहे झिरो हॉवर. झिरो हॉवर म्हणजे काय, की शून्य प्रवाह. तर शून्य प्रवाह म्हणजे काय, तर अधिवेशन काळात दुपारी 12चा काळ हा शून्य प्रवाह म्हणून ओळखला जातो. या काळात सर्वोच्चदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा घडवून आणता येते. म्हणजे काय, की ड्युरिंग द पार्लमेंटरी सेशन, द पिरियड अराउंड द 12 नून इज कॉल्ड द झिरो हॉवर.
ड्यूरिंग दिस पीरियड एनी क्वेश्चंस ऑफ पब्लिक इंपॉर्टेंस कैन बी रेज्ड इन एंड डिस्कस्ड. म्हणजे ये जो टाइम में रहता है, ये जो 0 आवर जिसको म्हणतो म्हणजे शून्य प्रहार ज्याला म्हणतात, त्यावेळेस बेसिकली कोणत्याही म्हणजे हा 12 म्हणजे त्या सेशनच्या त्या अधिवेशनच्या 12 दुपारचे जे 12 असतात त्या 12 तो काळ हा बेसिकली 0 अवर्स म्हणून ओळखला जातो. तर या पॉइंटला बेसिकली कोणताही म्हणजे लोकांच्या हितातला कोणताही प्रश्न म्हणजे रोड बनवणे असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा बाजारपेठेचा प्रश्न असेल, अशा प्रकारचा कोणताही किंवा शिक्षणाचा प्रश्न असेल, अशा प्रकारचा कोणताही प्रश्न एनी क्वेशन कॅन बी आस्क्ड अँड कॅन बी डिबेट ऑन दॅट. म्हणजे त्याच्यावरती म्हणजे फक्त म्हणजे काय, त्याच्यावरती फक्त डिपार्टमेंटली रिलेटेड क्वेशन नसतात. त्याच्यावरती कोणताही रँडम क्वेशन जो पब्लिक म्हणजे काय ते जे लोकांच्या जनतेच्या हिताचे आहेत, ते बेसिकली ह्याच्यावरती ते बेसिकली प्रश्न रेज केले जातात आणि त्याच्यावरती डिस्कशन केलं जातं. नंतर आहे अविश्वासाचा ठराव. म्हणजे काय, की नॉन कॉन्फिडन्स मोशन ओर नो कॉन्फिडन्स मोशन. तर हे सुद्धा एक व्यक्त आहे. तर ते कोणते? So this is the one of the most effective way to keep the check on the council of minister. The government says a government stays in the power until it enjoy a support on the majority of the Lok Sabha. If the member of the parliament withdraw the support, it may lead to loss of majority and the government cannot stay in power. The member of the houses can move the non-confidence motion by this simply expressing we don't have the confidence in the government. If the motion is passed with the majority support, then the council of the minister has to resign. So see, so बघा दिस इज द व्हेरी इफेक्टिव्ह म्हणजे काय की अविश्वासाचा ठराव हा सर्वात मोठा ठराव आहे. म्हणजे ह्याचा बघा बघा, ह्याच्यामध्ये काय होतं तर मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. तर लोकसभेमध्ये जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार असते. परंतु हे बहुमत संसदेने काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळाला सत्तेत राहू शकत नाही. आमच्या मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद अ, सदस्यावर आत्मविश्वासाचा ठराव मांडू शकतात आणि तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. तो बघा, सो दीज आर द वे. ह्याच्यामध्ये काय होतं, या वेजमध्ये काय होतं, तो या फॅक्टर्समध्ये काय होतं. सो नो नो कॉन्फिडन्स मोशन मीन्स व्हॉट? कि अभी देखो, अब एक पूरा का पूरा एक मिनिस्टर से भरा हुआ एक म्हणजे गव्हर्नमेंट आहे. ऑपोजिट और गव्हर्नमेंट आहे म्हणजे सरकार आहे. त्याचे बेसिकली मिनिस्टर्स आहेत. त्याचे जे काही मंत्रिमंडळ आहे ते आहेत आणि त्याच्या समोरच अपोझिट पार्टी सुद्धा आहे. तर हे जे कधी बी सेशन होत आहे म्हणजे जेव्हा पण अ, सो अधिवेशन होतं, तेव्हा अशा प्रकारची स्थिती तिथे उद्भवते, राइट? अशा प्रकारचे तिन्ही लोकं हे नेहमी असतात. म्हणजे गव्हर्नमेंट जो सरकार म्हणजे जे चीफ मिनिस्टर असतात, सीएम जे आपण बेसिकली म्हणतो ते पण असतात. त्याच्यानंतर बेसिकली आपण बोलतो जे मिनिस्टर असतात ते पण असतात आणि त्यासोबतच जे ऑपोझिशन पार्टी असते किंवा ऑपोझिशन मिनिस्टर ते सुद्धा तिथे असतात. तर हे जे तिघं जण असतात, राइट? तर हे जे तिघं जण असतात आणि स्पीकर असतो. जो स्पीकर ऑफ दॅट मीटिंग म्हणजे स्पीकर ऑफ दॅट मीटिंग असं आपण किंवा स्पीकर ऑफ द हाऊस असं आपण बेसिकली बोलू शकतो. तर याच्यामध्ये कसं जर स्पीकर ऑफ द हाऊस किंवा ऑपोझिशन पार्टीकडून जर अशा प्रकारचा प्रस्ताव आला, की आम्हाला त्यांच्यावरती कॉन्फिडन्स नाहीये, की हे सरकार व्यवस्थित काम करत आहे की नाही. अशा प्रकारचा कॉन्फिडन्स नाहीये. अशा प्रकारचा जर प्रस्ताव तिथं टाकला आणि जर तो बहुमताने मीन्स मेजॉरिटीमध्ये जर तो पास झाला, म्हणजे बघा तिथं सुद्धा व्होटिंग होतं हां. तिथं सुद्धा व्होटिंग होते आणि जर त्या ह्याला जास्तीत जास्त लोकांनी जर व्होट केलं, की हां, आम्हाला या गव्हर्नमेंटवर विश्वास नाही, हे कशा प्रकारे काम करतंय, आम्हाला ह्याच्यावरती विश्वास नाही. तर अशा प्रकारचे जर काही सिनारिओ झाले, तर त्यातलं जे तिथलं जे गव्हर्नमेंट आहे, तिथले जे मिनिस्टर्स आहेत, त्यांना बेसिकली रेजिग्नेशन म्हणजे त्यांना राजीनामा द्यावाच लागतो. त्यांना राजीनामा हा द्यावाच लागतो. म्हणून प्रत्येक वेळेस काय होतं, की हे सरकार व्यवस्थित काम करत आहे किंवा आमच्या सगळ्यांमध्ये कॉन्फिडन्स आहे, की आम्ही हा सरकार चालवू शकतो, की आम्ही देशाच्या हिताचं काम करू शकतो. अशा प्रकारचा कॉन्फिडन्स त्यांना नेहमी प्रूव्ह करावा लागतो आणि त्यासोबतच त्यांना दरवेळेस मेजॉरिटीमध्ये राहावं लागतं. म्हणजे काय बघा मेजॉरिटी म्हणजे काय, की समजा आता फॉर एक्झाम्पल आता एम-एल-एज वगैरे आहेत. तर यांचा सपोर्ट एखाद्या नेत्याला असतो. तर जोपर्यंत त्याच्या खाली तेवढे एम-एल-एज असतील, तोपर्यंत त्याचे सरकार. पण त्याच्यातलं त्या व्यक्तीचे जर एम-एल-एज
काढून गेले किंवा एम-एल-एस जर एम-एल-एस जर त्यांनी सांगितलं, की मला या माणसावरती विश्वास नाही, की हा जो काम करतोय हा बरोबर आहे की नाही, अशा प्रकारचं जर एम-एल-एसने सांगितलं, तर डायरेक्टली तो म्हणजे तिथे काय होणार तर नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे तिथं अविश्वासाचा ठराव तिथं पास होतो आणि त्यानंतर जसा तो एम-एल-एसनी तर तिथं सांगितलं आणि जर जास्तीत जास्त एम-एल-एनी सांगितलं, की आम्हाला या सरकारावर विश्वास नाही किंवा हे व्यवस्थित काम करतात आहे, की ह्याच्यावर आम्हाला डाऊट आहे किंवा संदेह आहे. अशा प्रकारचं जर त्यांनी सांगितलं, तर डायरेक्टली त्या मिनिस्टर्सला जर आणि जे बहुमत म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी जर त्यांनी सांगितलं, तर त्यांना या सरकाराला किंवा त्यांचे मिनिस्टर्स आहेत, त्यांना रेझिग्नेशन हे द्यावंच लागतं. म्हणजे त्यांना बेसिकली काय म्हणत होतं त्यांना राजीनामा देणे हे अनिवार्य आहे. सो दिस आर द थिंग असं मग हे जो 4 वेज आहेत, तर हे जे 4 होते म्हणजे प्रश्नोत्तर जो आपण डिबेट आपण जे बोललोय. नंतर शून्य आवर, नंतर परत अविश्वासाचा ठराव आणि नंतर आपण वी हॅव सीन डिबेट्स आणि प्रश्नोत्तर. तर हे जे 4 हे जे 4 रस्ते आहेत, हे जे 4 वेव्हस आहेत किंवा हे जे 4 ऑप्शन्स आहेत, या 4 ऑप्शन्समुळे आपला जे मिनिस्टर कौन्सिलिंग आहे, जो कौन्सिल ऑफ द मिनिस्टर आहे, तर ते लोकं व्यवस्थित म्हणजे मंत्रिमंडळ आहे, ते लोकं व्यवस्थित काम करत आहे की नाही? ह्याच्यावरती सगळा काय करत आहे की नाही ह्याच्यावरती सगळ्याचं लक्ष असतं आणि त्याच्यावरती बेसिकली त्याच्यामुळे ते व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे आपल्याला कळत असतं. जर समजा प्रश्न उत्तरामध्ये ते आपल्याला व्यवस्थित आन्सर करू शकले नाही, दॅट वी कॅन फाइंड आउट की हां, ते व्यवस्थित काम करत नाहीये किंवा ते फक्त आपल्याला काहीतरी वेगळं सांगतायत परंतु काम त्यांचं काहीच झालेलं नाहीये, अशा प्रकारचं. किंवा त्यांच्याकडे अविश्वास ठराव म्हणजे नो कॉन्फिडन्स जर मोशन्स किंवा नो कॉन्फिडन्स पॉलिसी जर त्यांच्यावरती अपील झाली, तर त्यांच्याच लोकांवरती त्यांच्यावर भरोसा नाही, तर दुसरं सरकार कसं किंवा दुसरे लोकं कसे काय त्याच्यावरती विश्वास ठेवतील? या फंडामेंटल किंवा या थॉटवरती तो जो गव्हर्नमेंट आहे, त्यांना डिसॉल्व्ह व्हावं लागतं किंवा रेझिग्नेशन हे द्यावं लागतं. सो दीज आर द 4 वेज अशा प्रकारचे 4 वेजने अशा प्रकारच्या 4 वेजमुळे किंवा 4 ऑप्शन्स आहेत, की जेणेकरून ते जे मंत्रिमंडळ आहे किंवा काउन्सिलिंग मिनिस्टर्स आहे, हे व्यवस्थित काम करत आहे की नाही? हे बेसिकली ठरवलं जाते. व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे बेसिकली तिथे कळतं आणि जर त्याच्यामध्ये जर सगळ्या गोष्टींमध्ये जर ते गव्हर्नमेंट पास झाली, तर ती जी गव्हर्नमेंट ही सस्टेन राहते म्हणजे ती पुढे चालते. परंतु जर त्या चौघांपैकी कोणत्याही एकामध्ये जर ती फेल झाली, तर त्याच्यावरती पुन्हा एकदा ॲक्शन म्हणजे त्या गव्हर्नमेंटसाठी किंवा त्या सरकारावर विचार करावा लागतो. त्या मंत्रिमंडळावर विचार करावा लागतो किंवा जर मग एकदम मंत्री बदलावा लागतो, नाहीतर मग आपण बघू शकतो, की 4th ऑप्शनमध्ये डायरेक्टली त्या मंत्रीला किंवा त्या पूर्णच्या पूर्ण मंत्रिमंडळाला बेसिकली हे द्यावंच लागतं. रेझिग्नेशन किंवा आपण रिझाइन किंवा आपण त्यांना म्हणू शकतो राजीनामा हा द्यावाच लागतो. ठीक आहे. सो धिस इज द थिंग आणि ह्याच्यावरती पुढे जे ब्युरोक्रॅसी वगैरे कसे काय चालते, ते आपण पुढच्या वेळेस बघणार आहोत. ठीक आहे. सो धिस इज द थिंग. आता आपण एक बघूया आपला एक सेशन थोडा मिस झालेला दॅट इज कॉल्ड द डू यू नो सेशन. तर त्याबद्दल आपण बघूया. तो डू वी हर्ड अबाउट द जम्बो मिनिस्टर. सो व्हॉट इज जम्बो मिनिस्टर? तर बघा, this refer to the huge council of the minister and there was a trend to keep the large council of minister in our country. Later, the constitutional amendment was made and limits the size of the council of minister. As per the amendment, the member of the minister in the council should not be more than the 15% of the total number of the member in Lok Sabha. म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलं की जम्बो मंत्रिमंडळबद्दल आपण ऐकलंय का? तर जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे काय होतं, की याचा अर्थ खूप मोठं मंत्रिमंडळ. आपल्या देशात मंत्रिमंडळाचा आकार मोठा ठेवण्याकडे कल होता. परंतु मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे म्हणून संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण संसदेच्या संख्येचे 15% व त्यापेक्षा अधिक असणार नाही, असे निश्चित करण्यात आले. म्हणजे लोकसभामध्ये जेवढे पण लोकं पार्टिसिपेशन असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकसभामध्ये इफ सपोज की 100 लोकं आहेत, म्हणजे द मिनिस्टर ऑर द मेंबर ऑफ द लोकसभा आर 100 देन त्याच्यातले फक्त 15% म्हणजे 15 लोकं जे असतील ते काय होतील, ते काय बनू शकतात, दे आर 15% आर दे 15% हे मंत्री बनू शकतात. मंत्री बनू शकतात म्हणजे बेसिकली कोण बनू शकतात? मिनिस्टर्स ते बनू शकतात. फक्त 15% आणि रेस्ट ऑफ म्हणजे जे जे असतील, जे उरलेले जे आपले 85 जे आपण बोलतोय, ते 85 मधले काही ऑपोझिशन मिनिस्टर असतील,
ऑपोजिशन मिनिस्टर असतील किंवा मेंबर्स मेंबर असतील, ह्याच्यातले मेंबर लोकसभातले मेंबर हे असं आपण बेसिकली बोलू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग, दिस इज ऑल अबाउट दिस लेसन. तर हा लेसनमध्ये आपण बघितलेलं आहे. आय होप हा लेसन तुम्हाला कळाला असेल. इन केस नो यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. काही डाउट असेल तर यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. फर्स्ट ऑफ ऑल डू रीड दिस लेसन. हा लेसन रीड करा. त्या लेसन रीड करण्यामध्ये कोणताही काही डाउट असेल तर यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आय होप हा लेसन तुम्हाला कळाला असेल. इन केस नो यू गाईज कॅन आस्क.